मजुराच्या पत्नीने रस्त्यावरच दिला गोंडस बाळाला जन्म. एक दुकानदार व रिक्षा चालक आणि तृतीयपंथी यांच्या समयसूचकतेचे नांदगाव शहरात कौतुक केले जात आहे. मोटारसायकलवरून जात असतानाच एका ऊसतोड मजुराच्या पत्नीला प्रसूती कळा सुरू झाल्याने तिने रस्त्यावरच गोंडस बाळाला सुखरूप जन्म दिल्याची घटना नाशिकच्या नांदगाव येथे घडली. पारनेर साखर कारखान्यावरून चाळीसगाव तालुक्यातील घोडेगावकडे जात असताना नांदगाव शहरातील रेल्वे गेटजवळ रस्त्यावरच मंगला राठोड या ऊसतोड मजुराच्या पत्नीला प्रसूती कळा सुरू झाल्या आणि तिने एका गोंडस बाळाला जन्म दिला. रेल्वे गेटवरील दुकानदार व रिक्षा चालक व तृतीयपंथी यांच्या समयसूचकतेने या महिलेची प्रसूती सुखरूप झाली असून आई व बाळ सुखरूप आहे. रेल्वे गेटजवळील सुनील सोर, जुबेर शेख यांच्या लक्षात येताच त्यांनी रस्त्याने जात असलेल्या महिलांची मदत घेत समयसूचकता दाखवत नांदगाव ग्रामीण रुग्णालयातील राम शिंदे यांच्याशी दूरध्वनी संपर्क साधून घटनेची माहिती दिली. शिंदे यांनी रस्त्यावरच महिलेची सुखरूप प्रसूती केली. या महिलेने गोंडस अशा कन्या रत्नाला जन्म दिला. यानंतर रवी लोखंडे या रिक्षा चालकाने महिला व बाळाला ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असून आई व बाळ सुखरूप असल्याचे वैद्यकीय अधिकारी यांनी सांगितले आहे. आवाज न्यूज मराठी, नांदगाव.